हॅलो स्टुडंट्स. आत्तापर्यंत आत्तापर्यंत आपण फ्लुइड मेकॅनिक्सचं बघत होतो. आत्ता पण फ्लुइड मेकॅनिक्सच चालू आहे. बट फ्लुइड डायनामिक्स बघितलं आपण, फ्लुइड स्टॅटिक फ्लुइड बघितलं. आत्ता थोड्या वेगळ्या प्रॉपर्टीज बघणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे विस्कॉसिटी. काय आहे विस्कॉसिटी? बरं, विस्कॉसिटी काय असते? विस्कॉसिटी म्हणजे आपलं फ्रिक्शन between layers of fluid. काय असतं? फ्रिक्शन बिटवीन लेयर्स ऑफ फ्लुइड. त्याला आपण काय म्हणतो? विस्कॉसिटी म्हणतो. म्हणजे सपोज एक फ्लुइड आहे, ओके, ते असं फ्लो करतं आहे. आत्तापर्यंत जे आपण बघितले ते फॉर डायनॅमिक फ्लुइड आणि स्टॅटिक फ्लुइडसाठी ते कसे होते? आयडल फ्लुइड होते. काय होतं? आयडल फ्लुइड होते. बट आयडल फ्लुइडमध्ये काय असतं? नो विस्कॉसिटी. काय होतं? नो विस्कॉसिटी. आयडल फ्लुइडमध्ये नो विस्कॉसिटी होती. हे आपण ॲझम्पशन घेतलं तर. बट सगळे फ्लुइड्स तसे नसतात. ओके, सगळे फ्लुइड्स आयडल फ्लुइड्स नसतात. और आयडल फ्लुइड हा ॲक्च्युली नसतोच, आपले रिअल फ्लुइड्स असतात. तर सपोज हे रिव्हर बेड आहे, ओके, आणि असं रिव्हरचं वॉटर फ्लो होतं. ओके, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स असतात. रिव्हर्स वॉटरमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात आणि ह्या दोन लेयर्समध्ये फ्रिक्शन क्रिएट होत असतं. काय? ह्या दोन लेयर्समध्ये फ्रिक्शन क्रिएट होत असतं आणि हे जे फ्रिक्शन असतं त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. काय म्हणतो? विस्कॉसिटी. सपोज ही जी लेयर आहे ती काय करते? फ्रंटला जाते. काय करते? फ्रंटला. तर इथं जे फ्रिक्शन क्रिएट होतं ते काय करणार? ह्या लेयरला मागच्या बाजूला ओढणार. कारण का? जर आपण बघितलं फ्रिक्शन फोर्स कसा होता? इट वॉज ॲक्टिंग टुवर्ड्स बॅक साईड. आपण हे बँकिंग ऑफ रोड्सच्या वेळेस बघितलं तर सपोज आपली बॉडी पुढं मूव्ह होते तर फ्रिक्शनल फोर्स कधी पण काय होतो? बॅकवर्ड्स असतो. काय असतं? बॅकवर्ड असतं. ओके, काय असतं? बॅकवर्ड असतं. जर बॉडी पुढं मूव्ह होत असली तर फ्रिक्शन इज ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड्स बॅक साईड. फ्रिक्शन इज ऑलवेज ॲक्टिंग टुवर्ड्स बॅक साईड. ओके, बरं. त्यासाठी आता विस्कॉसिटीसाठी आपल्याला अजून एक क्वांटिटी बघायची. कोणती आहे? ती आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. काय आहे? वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट काय असतं? चेंज ऑफ वेलॉसिटी अपॉन चेंज इन डिस्टन्स. बरं, ग्रेडियंट हा शब्द आपल्याला झालेला आहे, पहिला झालेला आहे. आपण टेम्परेचर ग्रेडियंट म्हणून अभ्यास केला होता, बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं? चेंज ऑफ टेम्परेचर विथ डिस्टन्स. ह्याच्यामध्ये काय? चेंज ऑफ वेलॉसिटी विथ पर युनिट चेंज इन डिस्टन्स. म्हणजे काय असतं? जर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिलं तर डेल व्ही बाय डेल एक्स. म्हणजे जसं आपला वेलॉसिटी चेंज होत जाते तसं विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स त्यालाच आपण काय म्हणतो? वेलॉसिटी ग्रेडियंट. समजलं? त्यालाच आपण काय म्हणतो? वेलॉसिटी ग्रेडियंट. समजलं? बरं, आता हे झालं एक पॉईंट. अजून एक पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आपण पहिला काय करूया? कम्पेअर करूया. पहिला आपण जरा सॉलिड, फ्रिक्शन्स इन सॉलिडचं बघूया. मग तुम्हाला त्याच्यावरून कम्पेअर करून सांगतो की लिक्विडमध्ये काय डिफरंट होत असतं. बरं, फ्रिक्शन्स इन सॉलिड 3 टाईपचे फ्रिक्शन्स असतात. ओके, एक स्टॅटिक असतं, एक कायनेटिक फ्रिक्शन असतं आणि एक रोलिंग आपल्याला ह्याच्यात गरज नाही आहे कारण रोलिंग फ्रिक्शन खूप कमी असतं, तर आपण रोलिंग फ्रिक्शन बघत नाही. बरं, स्टॅटिक फ्रिक्शन काय असतं? मॅक्झिमम फ्रिक्शन असतं. आणि कायनेटिक फ्रिक्शन आपलं F=μ(k)n. ओके, बरं, हे फ्रिक्शन कशावर डिपेंड करतं? नॉर्मल रिॲक्शनवर. कशावर डिपेंड करत असतं? नॉर्मल रिॲक्शनवर. बरं, ह्याच्या स्पीडवर डिपेंड करत असतं. बॉडी किती फास्ट चालली आहे, किती स्लो चालली आहे? नाही, इट डज नॉट डिपेंड अपॉन स्पीड. इट डज नॉट डिपेंड अपॉन स्पीड. बरोबर. बरं, ह्याच्या कॉन्टॅक्ट एरियावर डिपेंड करत असतं? नाही. जर मी सपोज असा मोठा एक
प्लँक घेतला असता आणि त्याला जर मी असा ठेवला असता तरी ह्या दोघांमध्ये काय असतं, ह्याचं कायनेटिक फ्रिक्शन आणि ह्याचं कायनेटिक फ्रिक्शन सेम असतं. काय, ह्याचं कायनेटिक फ्रिक्शन आणि ह्याचं कायनेटिक फ्रिक्शन सेम असतं. ह्यावाल्या ब्लॉकचं कायनेटिक फ्रिक्शन आणि ह्यावाल्या ब्लॉकचं कायनेटिक फ्रिक्शन सेम असतं. का? कारण हे फक्त नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड करत असतं, स्पीडवर डिपेंड करत असतं नाही. त्याच्यानंतर सरफेस एरियावर नाही. आपलं फ्रिक्शन काय करायचं, सरफेस एरियावर डिपेंड करत नसतं. कशावर डिपेंड करत नसतं? सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. काय, डज नॉट डिपेंड, does not depend, surface area does not depend on surface area in contact, but it depends upon nature of material. कशावर डिपेंड करत असतं? नेचर ऑफ मटेरियलवर डिपेंड करत असतं. बरोबर, हे आपण शिकलेलो आहे. बरोबर. बरं, आता फ्रिक्शन इन फ्लुइड्स बघूया. त्याला आपण FV म्हणूया. काय म्हणूया? FV. बरं, ह्याचं काय आहे, ही जी फर्स्ट कंडिशन आहे ही क्रॉस होते ह्याच्यामध्ये. ओके, इट डिपेंड्स अपॉन द स्पीड. ओके, ज्या स्पीडनं जात असतं ते डिपेंड करत असतं. ओके, तर फर्स्ट कंडिशन ब्रेक होती, सॉलिडची फर्स्ट कंडिशन ब्रेक होती. ह्याच्यामध्ये काय, सॉलिड आपलं डज नॉट डिपेंड अपॉन स्पीड असतं. बट लिक्विडमध्ये फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन स्पीड ऑफ फ्लुइड. ओके, काय, डिपेंड्स अपॉन स्पीड ऑफ फ्लुइड. सेकंड, आपली सेकंड कंडिशन काय, डज नॉट डिपेंड्स ऑन सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. काय, डज नॉट डिपेंड्स अपॉन सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. फ्लुइड फ्रिक्शनमध्ये डिपेंड्स अपॉन सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. ओके, डिपेंड्स अपॉन सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट. हे इम्पॉर्टंट आहे. ह्या दोन कंडिशनमुळंच आपण ह्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. बरं, फ्लुइड इन फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू velocity gradient. Fluid in friction is directly proportional to velocity gradient. Friction in fluid is directly proportional to velocity gradient, and friction in fluid is directly proportional to कशावर डिपेंड असतं? एरिया. कशावर डिपेंड असतं? एरिया. देअरफॉर फॉर्म्युला आपण असा क्रिएट करतो याचा, F is equal to minus eta times A del V by del X. बट del V काय, चेंज इन वेलोसिटी, del X काय, चेंज इन डिस्टन्स. काय असतं? चेंज इन डिस्टन्स. बरं, इथं मायनस साईन का आली? का, फ्रिक्शन जे असतं आपलं काय असतं, अपोजिट डायरेक्शनला असतं. काय असतं, फ्रिक्शन जे ॲक्ट करत असतं ते काय असतं, अपोजिट डायरेक्शनला. जर फ्लो ह्या डायरेक्शनला आहे तर फ्रिक्शन काय असतं, त्याचं अपोजिट डायरेक्शन. तर हे आपण त्याच्यासाठी मायनस साईन घेतलेली आहे. समजलं? त्यासाठी ही मायनस साईन डेव्हलप होते. तर हा झाला आपला विस्कॉसिटीचा और फ्रिक्शन इन लिक्विड, फ्रिक्शन्स इन लिक्विड और फ्रिक्शन्स इन फ्लुइडचा फॉर्म्युला. ओके, ह्याच्यामध्ये n काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ईटा काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ईटा इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. समजलं? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. बरं, ईटाच्या काही प्रॉपर्टीज आहेत. दॅट ईटा डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ फ्लुइड. कशावर डिपेंड करता? नेचर ऑफ फ्लुइड. आणि ईटा डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑफ फ्लुइड. कशावर? नेचर ऑफ फ्लुइड आणि टेम्परेचर ऑफ फ्लुइडवर डिपेंड करत असतं ईटा. ओके.
समजलं इतकं? बरं, आता तुमचा टास्क काय करायचं आहे तुम्हाला. बरं, आपण जर फॉर्म्युला काढला ह्याचा इटाचा, आपला फॉर्म्युला काय, एफ ऑफ व्ही इज इक्वल टू मायनस इटा ए डी व्ही बाय डेल व्ही बाय डेल एक्स, बरोबर. काय आहे, डेल व्ही बाय डेल एक्स. तर इटा इज इक्वल टू मी काय लिहिणार, एफ अपॉन काय येणार, ए डेल व्ही बाय डेल एक्स लिहा, और ट्रायंगल शेपचा डेल एक्स लिहा. ओके, ह्याला असं लिहिलं तरी चालतं, तसंही लिहिलं तर चालतं, दोन्ही काय आहेत, डेरिव्हेटिव्हजच आहेत, तुम्हाला माहिती आहे आपण केलेलं आहे हे. ह्याला डेल व्ही बाय डेल एक्स असं लिहिलं तरी चालतं, असं लिहिलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. बरं, ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, युनिट काढायचं आहे. काय काढायचं आहे, युनिट अँड डायमेन्शन. खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच एक्झाममध्ये विचारतात, समजलं. बऱ्याच एक्झाममध्ये विचारतात डायमेन्शन्स ऑफ विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर ह्याचं तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर ह्याचं फोर्स दिलं आहे म्हणजे न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, वेलॉसिटी मीटर पर सेकंड डिवायडेड बाय मीटर. तर ते करून तुम्हाला युनिट काढायचे आणि त्याचे डायमेन्शन्स काढायचे. बरं, ह्याचं डायमेन्शन इन मी तुम्हाला सी जी एस देतो. काय, सी जी एस देतो मी, एस आय युनिट देत नाही. एस आय तुम्हाला स्वतः शोधायचं आहे आणि कमेंट करायचं आहे व्हिडिओच्या खालती. काय, कमेंट करायचं आहे व्हिडिओच्या खालती. बरं, एस आय काय असणार आहे सांगतो, डाइन सेकंड पर सेंटीमीटर, डाइन सेकंड पर सेंटीमीटर. बरं, हे इम्पॉर्टंट आहे म्हणून शिकवतो आहे. ह्याला आपण पॉईज म्हणतो. काय म्हणतो, पॉईज, POISE, पॉईज. काय म्हणतो, पॉईज. बरं, 1 पॉईज इज इक्वल टू 10⁻⁻, ह्याची SI युनिट असणार ना, जी तुम्हाला इथं भेटणार ती इथं लिहायची, समजलं. मी ते लिहित नाही. ओके, ही जी SI युनिट भेटणार आहे ती इथं लिहायची. मी इथं SI युनिट लिहितो फक्त. काय लिहितो आहे, SI युनिट. 1 पॉईज इज इक्वल टू 10⁻⁻1 SI युनिट. बरं, SI युनिट इथून काढायची आणि इथं टाकायची. दिस इज युअर होमवर्क. ओके, बरं, हे झालं आपलं विस्कॉसिटीचं. चला बस एवढं आज संपूया आपण, बाकी नेक्स्ट लेक्चरला. ओके, बाय.